मंडळी, मी आज बनवतोय व्हेज मराठाची रेसिपी। तर असे व्हेज मराठासारखे रेसिपीज ना मोस्टली धाब्यामध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये वगैरे बनवले जातात। त्यामुळे व्हेज मराठा थोडासा स्पायसी बनवला जातो। आता व्हेज मराठामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बारीक कापून घेतल्या जातात आणि त्यांचे कोफ्ते करून त्यांना तेलामध्ये तळून घेतल्या जातात आणि त्यानंतर एक मसाला ग्रेव्ही बनवली जाते। या ग्रेव्ही मध्ये हे कोफ्ते टाकून चांगले थोडेसे शिजवले जातात आणि गरमागरम खायला वाढले जातात। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी, सगळ्यात आधी आपण व्हेज मराठ्याच्या ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी मिक्सरच्या जारमध्ये 2 टोमॅटो कापून टाकून घेतलेले। आता त्याचबरोबर अर्धी वाटी सुका खोबरा टाकून घेतोय। खोबऱ्याबरोबर थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतोय, थोडासा पुदिना, 2 चमचे धने, 1 चमचा जिरा, 1 जावित्री, 5-6 लवंग, 1 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 3 हिरवी इलायची, 1 मसाला इलायची, 2 चक्री फूल, 2 चमचे पांढरे तीळ, 8-10 काजू। आता हे सगळे मसाले टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। मसाला बारीक करून घेत असताना गरज पडल्यास 1 किंवा अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकून घ्या। मगाशी यामध्ये मिरची टाकायचं मी विसरून गेलो होतो। आता मी यामध्ये 7 ते 8 बॅडगी मिरच्या टाकून घेतोय। बॅडगी मिरच्यामुळे मसाल्याला एकदम कडक असा कलर पण येईल आणि त्याचबरोबर थोडासा तिखटपणा पण येईल। हे बघा मंडळी, मसाल्याचा एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। एकदम मस्त पेस्ट तयार झालेली आहे। मसाला आपला रेडी झालेला आहे। आता आपण कोफ्ता तयार करून घेऊया। त्यासाठी एका भांड्यामध्ये बारीक कट केलेला 1 वाटी कांदा टाकून घेतोय। त्याचबरोबर 1 वाटी कोबी, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी बीन्स, पाव वाटी हिरवी मिरची, बारीक कट केलेला पुदिना आणि कोथिंबीर, अर्धी वाटी बारीक किसून घेतलेला पनीर। मंडळी, कोफ्त्यामध्ये आपण ज्या पण भाज्या यूज करतो त्या सगळ्या भाज्या एकदम बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये 1 चमचा लाल मिरचीचा पावडर, थोडीशी हळद, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, चवीपुरतं मीठ, अर्धा लिंबाचा रस। मी आता यामध्ये अर्धी वाटी बेसन आणि पाव वाटी मैदा टाकून घेतोय। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। याच्या आधी आपण टाकलेल्या भाज्या, मसाले आणि पीठ हे चांगलं एकजीव झालं पाहिजे, तोपर्यंत चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। मंडळी, यामध्ये थोडंही पाणी न टाकता हे सगळं चांगलं कालवून घ्यायचे। आता आपण याचा एक कोफ्ता तयार करून बघूया होतोय का। मंडळी, नसल होत तर यामध्ये अजून 2 चमचे पीठ तुम्ही टाकून घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे मळून घेऊ शकता। हे बघा मंडळी, चांगल्या प्रकारचा कोफ्ता आपला रेडी होतोय, हे इथं तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे कोफ्ता आपला रेडी झाला पाहिजे। तर मंडळी, आता आपण सगळे कोफ्ते तयार करून घेऊयात। त्यासाठी मी हाताला पाणी लावून घेतोय। हाताला पाणी लावल्यामुळे पीठ जे आहे ना हाताला चिटकणार नाही आणि आपले जे कोफ्ते आहे ना एकदम मस्तपैकी तयार होतील। जेवढ्या साईजचा तुम्हाला कोफ्ता तयार करायचा असतो ना तेवढं पीठ घ्यायचं आणि हाताच्या तळ्यावरती अशा प्रकारे कोफ्ता जो आहे आयताकृती किंवा अंडाकृती आपण जो म्हणतो त्या आकारामध्ये कोफ्ता तयार करून घ्यायचा आहे। तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम छानपैकी कोफ्ता आपला रेडी झालेला आहे। सगळे कोफ्ते तयार करून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी तेल तापून घेतलेले आहे। तेल जे आहे ना मीडियम आणि मीडियमपेक्षा थोडंसं कमी तापून घेतलेलं आहे। आता आपण तयार केलेले कोफ्ते जे आहेत तेलामध्ये सोडून चांगलं तळून घ्यायचे आहेत। एकानंतर एक फटाफट आपले कोफ्ते जे तेलामध्ये सोडून झाल्यानंतर म्हणजे 10 ते 20 सेकंदानंतर कोफ्ते जे आहेत ना थोडेसे हलवून घ्यायचे, नाहीतर कोफ्ते कढईच्या तळाला चिटकतात आणि थोडेसे करपल्यासारखे होतात। त्यामुळे कोफ्ते पटकन हलवून घ्यायचे। हे बघा मंडळी, 7 ते 8 मिनिटे झालेले आहेत। कोफ्ते एकदम छानपैकी फ्राय झालेले आहेत आपले। इथं तुम्ही बघू शकता कोफ्त्यांना एकदम मस्तपैकी सोनेरी असा कलर आलेला आहे। आता दुसऱ्या एका कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घेतो आणि तेलाला चांगलं गरम करून घेतो। तेल चांगलं गरम झालं की आता यामध्ये 1 चमचा जिरा आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतो आणि याला चांगलं परतून घेतो तेलामध्ये। आता यामध्ये 1 वाटी बारीक कट केलेला कांदा टाकून घेतो आणि कांद्याला चांगलं मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतो। कांद्याला थोडासा सोनेरी कलर आला तरी चालेल, तोपर्यंत चांगलं तेलामध्ये परतून घेतो। कांदा चांगला परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये मसाल्याची पेस्ट टाकून घेतो। आपण जो सगळ्यात आधी मसाला तयार करून घेतला होता ना तोच मसाला आहे हा। आता या मसाल्याला 8 ते 10 मिनिटांसाठी चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। म्हणजे मसाल्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं ना ते कमी झालं पाहिजे आणि मसाल्यामध्ये तेल सुटायला पाहिजे, तोपर्यंत चांगलं मसाला परतून घ्यायचा आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे मसाल्यामध्ये तेल सुटायला पाहिजे। जेवढं चांगल्या प्रकारे तुम्ही मसाला परतून घ्याल ना तेवढं आपलं ग्रेव्ही जी आहे एकदम टेस्टी लागते।
आता यामध्ये 2 चमचे बॅडगी मिरचीची पावडर टाकून घेतो आणि त्याचबरोबर थोडीशी हळद पण टाकून घेतोय। आता हळद आणि मिरची पावडर मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जशी पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या आणि चांगलं मिक्स करून घ्या। शक्यतो व्हेज मराठाची ग्रेव्ही जी असते थोडीशी घट्टच असते। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा साखर टाकून घ्यायचं आहे। साखरेमुळे तिखटपणा थोडासा ॲडजस्ट होऊन जातो आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतोय। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनिटं ग्रेव्हीला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले कोफ्ते टाकून घ्यायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत। कोफ्ते जोपर्यंत कुरकुरीत थोडेसे असतात तोपर्यंत फटाफट गरमागरम ताटामध्ये वाढून घ्या आणि एकदम मस्तपैकी एन्जॉय करा। तर मंडळी, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपला व्हेज मराठा रेडी झालेला आहे। चवीला तर एकदम अप्रतिम आणि एकदम ठसकेबाज झालेला आहे। मग काय मंडळी, कसा झाला व्हेज मराठा? एकदम मस्त झाले की नाही? जसा रेस्टॉरंटमध्ये किंवा धाब्यावरती जसा मिळतो ना, सेम तसाच झालेला आहे। टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे। तुम्ही एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हो, पण त्याच्या आधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।